नमस्कार पशुपालक मित्रांनो, जसे की माझ्या साधारणतः 70 ते 80 म्हशींचा गोठा आहे आणि लहान मोठे पकडून सगळे 100 जनावर आहे. रिसेंटली 2 दिवसापूर्वी या गोठ्यामध्ये FMD जो आजार आहे, फूट अँड माउथ डिसीज, ज्याला आपण मराठीमध्ये लाळा खती असा आजार बोलतो, तर या आजाराची लागण या गोठ्यावरती झालेली. साधारणतः आता माझ्यासोबत तुम्ही बघू शकता डॉक्टर राहुल फड आहे, डॉक्टर भुसारे साहेब आहे. सगळ्यांच्या मदतीनं या गोठ्यावरती मशीनला ट्रीटमेंट चालू आहे आणि दुपारी 3 वाजल्यापासून तर आता साधारणतः घड्याळात वाजले 11 वाजेपर्यंत आता ऑलमोस्ट सगळा गोठा टोचून झाला आहे. आणि यानंतर जे आता थंडीचे दिवस चालू होत आहे, तर सगळ्या पशुपालक मित्रांना माझी विनंती राहील की FMD आजाराची जी वॅक्सिन आहे, ती वॅक्सिन आवर्जून तुम्ही आपल्या जनावरांना टोचून घ्यावी आणि भविष्यात होणार जे काही नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, तर याच्यापासून कसा बचाव करता येईल या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं. हे या गोठ्याचे मालक आहे विकास भाऊ. तर साधारणतः आजचा खर्च त्यांचा 25 ते 30 हजारापर्यंत फक्त मेडिसिनचा खर्च झालेला आहे, 50,000 त्यांच्या म्हणण्यानुसार. तर मित्रांनो, वॅक्सिनकडे दुर्लक्ष करू नका आणि सगळ्यांनी आवर्जून एकदा वॅक्सिन तुमच्या गोठ्यामध्ये टोचून घ्यावी ही मी विनंती करतो. धन्यवाद.